हर हर महादेव. तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण जलंधरमध्ये पोहोचलेलो आहे. तर काल ज्या मंदिरात थांबलो त्या ठिकाणी चहा घेऊन निघलो होतो. तर आता भूक देखील लागलेली आहे, तर नाश्ता करायचा होता. तर या ठिकाणी थांबले आपण. कुलचे छोले खाणार आहे, पंजाबी स्पेशल. तर हे आलू कुलचे बनवत आहेत, पाहू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये बटाटा आणि काही मसाले आहेत, त्याचं स्टफिंग केलेलं आहे. आणि जे पाहू शकताय हे काय कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी और जमीन. हां, तर कस्तुरी मेथ्यांवर अजवाईन लावलेले पाहू शकता तुम्ही. आणि हे चुलावर बनवत आहेत. चुले पे आहे ना. हां, तंदुरी चुला पाहू शकताय. आता आतमध्ये तंदुरी लावणार ते. तंदुरी पाहू शकता. ये यादव कुलचे नान वाला है. तर ये तो यहाँ पे एड्रेस बताएगा. ये है बस स्टैंड जलंधर, ग्रीन पार्क. जब तालाब देवी को जाते. हाँ, देवी तालाब मंदिर आपको मानो सीधा जाना पड़ेगा. हाँ हाँ. बिल्कुल. जब चौक से भी आगे हो जाना, आगे के बाद किसी से आप पूछ सकते हैं, है ना. ठीक है सर. तर आता आपलं खावण वगैरे झालेलं आहे. स्टेशन से सीधा राइट कानपुर बाईपास. सीधा तर चव वगैरे एक नंबर आहे. तिकडून कधी जात असेल तर एकदा नक्की या ठिकाणी भेट द्या. आणि तुम्हाला जे खायचं ते खाऊ शकता. राजमा चावल आहे, कढी चावल आहे, छोले चावल आहे, भटुरे छोले, कुलचे छोले, खूप सारे व्हरायटी आहेत. तर खाऊ शकताय. हे अशा प्रकारे दुकान आहे, पाहू शकताय. मित्रांनो, आपण प्रवेशद्वारावर आलेलो आहे, पाहू शकताय तुम्ही. जय माता दी. तर इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. 400 मीटरावर मंदिर आहे. मंदिर म्हणजे शक्तिपीठ आहे. तर चला मग दर्शन करूयात मित्रांनो. आपण आतमध्ये आलेलो आहे, पाहू शकताय. श्री सिद्ध शक्तिपीठ त्रिपुर मालिनी धाम आहे. आणि तालाबदेवी माता देखील म्हटलं देखील मंदिर आहे. तर आता आपण दर्शनासाठी जात आहे. दर्शनासाठी या ठिकाणी जावं लागणार आहे आपल्याला. पुढं ते मंदिर दिसतंय, पाहू शकता तुम्ही. ते मंदिर आहे. महादेवतेश्वर मित्रांनो. तर आता आपण तालाबदेवी शक्तिपीठला पोहोचलेलो आहे. तर मंदिरात आलेले आहे, दर्शन केलेले आहे. तुम्ही देखील दर्शन करू शकताय, पाहू शकताय. या ठिकाणी विज्युअल आहे. या ठिकाणी शिवलिंग पाहू शकताय. या ठिकाणी महाकाली मंदिर आहे, पाहू शकताय. तिथून थोडंसं पुढं आलं की या ठिकाणी महाकाली मंदिर आहे. तर चला मग दर्शन करूयात. हे पाहू शकताय काली माताचं मंदिर. या ठिकाणी माता श्री वैष्णवी देवी यांचं गुफा बनवलं गेलेलं आहे, पाहू शकताय. तर इथून एंट्री करायची आपल्याला आणि दर्शन करूयात आपण मस्तपैकी. तर पाहू शकताय आपण वैष्णोदेवी गुफा या ठिकाणी आलेली आहे, पाहू शकताय. आपण आतमध्ये चाललोय आता, पाहू शकताय. अशा प्रकारे गुफा आहे. आता चाललोय पाहू शकताय. इथं माता वैष्णोदेवीचं दर्शन करूयात आपण. तर आता आपण अमरनाथ गुफाला जाणार आहे, पाहू शकताय. आपल्याला कसं वैष्णोदेवी आणि अमरनाथला जायचं, तर आज या ठिकाणी वैष्णोदेवी मातेचं देखील दर्शन झालेलं आहे. आणि अमरनाथ पण आता दर्शन होत आहे, पाहू शकताय. हुबेहूब अमरनाथला जसं जाण्यासाठी मार्ग आहेत अशा प्रकारे या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे, पाहू शकताय.
तर या ठिकाणी आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे. बाहेर निघण्यास रोड बघू शकते दूरचे. बघू शकते सालासर बालाजींचं